सामना आपण सुरू करत आहोत. बॉलिंग मार्कवर अयूब शेख. दोन्ही टीम्सचा ऑल द बेस्ट. सामना लगेच सुरू करावा. हा सामना पकडून एकूण 3 सामने आपल्याला कव्हर करायचे, त्यामुळे जरा स्पीडअप करा मॅच. चला ऑल द बेस्ट. सामना सुरू करूया. पहिला चेंडू अयूबचा. यॉर्क लाईनचा चेंडू होता. हवेमध्ये चेंडू एक्झिक्यूट केलाय. चेस सुरू आहे. अप्रतिम फिल्डिंग त्या ठिकाणी मिड ऑफ मध्ये. मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं की अयूबने पहिल्याच चेंडूवर योगेश मात्रेची विकेट काढली होती कॉड बिहाइंडच्या स्वरूपामध्ये. तसा चेंडू टाकण्याचा प्रयत्न इव्हन आपण बघितलं की बॅट्समन रेडीच होत्या चेंडूसाठी. बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये. यॉर्क लाईनचा चेंडू ओव्हर पिच भेटला बॅटवर. थोडासा क्रीज आतमधून खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगली फिल्डिंग बघायला मिळते मिड ऑफमध्ये. स्ट्रायकिंगला तानाजी. धावसंख्या 1 धाव धावफलकावर. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. पुन्हा यॉर्क लाईन बॅक टू द बॉलर एक्झिक्यूट केलाय. पुन्हा ॲक्शनमध्ये येतो खेळाडू मिड ऑफमधला. तिथे नितीन आहे जो संघाचा गोलंदाज सुद्धा म्हणतात. मगाशी आपण बघितलं की चांगली गोलंदाजी केली. 1 षटक टाकत 2 धावा खर्च करून 2 विकेट काढल्या होत्या याच नितीनने. धावसंख्या धावफलकावर 2. दोन्ही फलंदाज आपलं बघतोय इथे अकाउंट ओपन करतात 1-1 धावेने. आजचा या स्पर्धेचा 8वी रात्र आहे स्पर्धेची. बॅक टू द बॉलर चांगला फटका. तिथे मात्र पुन्हा नितीन ॲक्शनमध्ये येतोय. संधी रनआउटची पण थोडासा लेट होतोय थ्रो. पुन्हा एकदा 1 धाव. बाबो प्लेमध्ये संधीच देत नाही अयूब शेख मोठे पटके मारण्याची. इव्हन हीच एक वेळ आहे किंवा हाच एक षटक असं आहे की ज्या ठिकाणी बघतो की फक्त 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत आणि त्या ठिकाणी आपण बघतो की धावा येणं थोडंसं मुश्किल होतं. इव्हन आपण बघतो की फक्त प्रत्येक चेंडूवर 1-1 धाव घेतली आहे दोन्ही फलंदाजांनी. यॉर्क लाईन ऑन साईड एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअरमध्ये तिथे येतोय. चेंडू कव्हर करेपर्यंत आपण बघतो की चेंडू निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा श्रेय चेंडूवर येतो तो चौकार. खूप चांगला फ्लिकचा फटका. ओव्हर पिच चेंडू भेटला बॅटच्या खाली. लेग स्टिकवर चेंडू होता आणि खूप चांगला एक्झिक्यूट केला आहे मिड विकेट बाउंड्री रिजनमध्ये. तिथे चौकार वसूल केला आहे. चौथ्या चेंडूवर धावसंख्या 7 धावा धावफलकावर. अयूब शेख पुन्हा सज्ज. ऑन साईडला बघतो की डीप स्क्वेअर लेग आहे. डीप वाईडिश लॉंग वन आहे. हो वेगवान चेंडू. थोडासा बॅट्समनच्या रीच पासून थोडासा लांब ठेवला हा चेंडू. ॲक्शन रिप्ले तुम्ही बघताय. चांगली डिलिव्हरी अक्रॉस द विकेटहून बॅट्समनचा फटकवण्याचा प्रयत्न होता. टायमिंग जमलं नाही तानाजीला. मागच्या चेंडू इव्हन त्याने आपण बघितलं चौकार मारला होता पण पुढचा चेंडू कमबॅक करण्यासाठी डॉट टाकलाय तो अयूब शेखने. धावसंख्या 7. फुल्ला लेंथ होता हा चेंडू. प्रचंड वेग होता. चांगलं कमबॅक. चौकार मारल्यानंतर दोन्ही चेंडू निर्धाव टाकलेत नंतरचे. म्हणजेच काय तर षटक समाप्त होते. धावसंख्या 7 धावा धावफलकावर. बॅटिंग प्रथम करताना 2 पायांच्या मधून आपण बघितलं की हा चेंडू निघून गेला तानाजीच्या सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. नेक्स्ट मॅचचा टॉस इनिंग ब्रेकमध्ये होईल याची मात्र नोंद घ्या. पहिला सामना जिंकून सेफ झालेला काजल 11 धानीव आणि त्याच्यासमोर असेल तो इजाज शेख फॅन टीम जियान स्पोर्ट्स महापोली. एका षटकाकडे धावसंख्या बघतोय ती 7 धावा. बॉलिंग मार्कवर पुन्हा नितीन येतोय. मागच्या सामन्यात सुद्धा याच गोलंदाजाचा वापर केला होता ज्याने मात्र 2 धावांचं षटक टाकून 2 विकेट काढल्या होत्या नितीन. तो इथे बॉलिंग मार्कवर. नेवाळी यांकडून गोलंदाजी केली जाईल जो लेफ्ट आर्म गोलंदाज आहे संघाचा. चला सामना सुरू करा. वेळ खूप कमी आपल्याकडे. स्पीडअप करा जरा मॅच. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट नितीन. हो मॅग्निफिसंट डिलिव्हरी. विकेट किपर यष्टीला एकदम खेटून उभा आहे. अशा मोमेंटला थोडासा दबाव असतो फलंदाजावर. तेच बघायला मिळालं. खूप चांगला चेंडू हाताळला आहे गोलंदाज नितीनने. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट येत असताना
टॉस केलाय, चेंडू ऑन ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता, चेंडू डीपमध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक काय तिथे त्या ठिकाणी चेंडू कव्हर करेल. एकच धाव या चेंडूवर. स्ट्राईक एंडला असेल तो तानाजी. स्ट्राईक एंडला तानाजी. हो, अजून एक चांगला लेग ब्रेक. ब्युटिफुल डिलिव्हरी. मागच्या सामन्याप्रमाणे या षटकात सुद्धा बघतोय की धावा कमी खर्च करतोय तानाजी गोलंदाज नितीन. गुड बॉलिंग. धाव संख्या बघतोय धाव फलक 8 धावा. हा चेंडू टॉस केलाय, चांगला चेंडू हाताळलाय. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी मार्कवर आपण बघतो नितीन कडून. विकेट किपर सुद्धा आपण बघतो की यशीच्या मागे एकदम खेटून उभा आहे. चांगला लेग ब्रेक बघायला मिळतोय. ओ गुड बॉलिंग. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. आतापर्यंत या षटकात 3 चेंडू निर्धाव. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी. ऑप्शनच्या बाहेर पण वाईड बॉल पण सांगतायत. विकेट किपर सुद्धा एवढंच कौतुक व्हायला हवं. विकेटच्या मागे आपण बघतो की अप्रतिम यष्टीरक्षण सुरू आहे. मोहम्मद वारेकर. धावसंख्या 9 धावा. संधी आहे. येस इट इज. फलंदाज बाद होईल. स्टंपिंगच्या स्वरूपात पण बघतोय फलंदाज बाद होते तानाजी. बॅक टू डग आउट. डावखुऱ्या खेळाडूकडे एक नॅशनल स्विंग असतो. तेच आपण बघतोय की जन्मताच एक नॅशनल ताकद घेऊन जन्माला आलेले असतात. क्रिकेटच्या आयुष्यात पाऊल ठेवतात निश्चित ताकद अजून ती द्विगुणित होते. एकदा आपण बघतोय की क्रिकच्या एका कोपऱ्यात गोलंदाजी करतोय, अँगल करतोय, चेंडू लेग ब्रेक होतोय, बाहेर निघतोय आणि संधी मिळते ती आपण बघतोय यष्टीच्या मागे वारेकरला. स्टंपच्या स्वरूपात पण तो पहिलाच फलंदाज बाजार आहे. धावसंख्या 9 असताना तानाजी तंबूत परतलाय. बॅटिंगसाठी नवीन आलेला फलंदाज बघतोय की स्ट्रायकिंगला निलेश आलाय वालीव संघाचा. चांगलं षटक. अवघ्या 2च धावा आतापर्यंत या षटकामध्ये. एक वाईड एक बॅटच्या स्वरूपात. चेंडू उंच गेला, मिस टाइम फटका. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. कव्हरचा खेळाडू चेंडूच्या खाली येतो, जज करतो आणि बघा जजमेंट. 3 खेळाडूंच्या मध्ये चेंडू पडलाय. षटक समाप्त होते. मिस टाइम झाला होता फटका. टो एंडला चेंडू लागला होता, जास्त उंच गेला नाही आणि कव्हरचा मिड ऑफचा खेळाडू डीप लॉंग ऑफचा खेळाडू चेंडूच्या खाली येत असताना आपण बघतोय तिथे जजमेंट चुकलंय. 2 धावा झाल्यात कंप्लीट या चेंडूवर. धावसंख्येत भर. धावसंख्या 11. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 5.5ची गती आहे. 1 विकेट गमावला आहे आणि आपण बघतो की धावसंख्या 11 धावा धावफलकावर. थँक्यू एस के एंटरटेनमेंट. आमचं समालोचन कक्ष इथे दाखवला जातोय. खूप खूप धन्यवाद आमच्या कॅमेरामॅनचं किरण थळे आणि त्यांची पूर्ण टीम. इव्हन नितीन तुला मी आठवण करून देईल, स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रिकेट स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला मात्र कोणी एक चांगलं व्यासपीठ दिलं असेल, इव्हन लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून कव्हर केलं असेल तर ते नाव आहे किरण थळे. कारण तेव्हा यूट्यूब वाहिनी नव्हत्या, केबलवर जेव्हा स्पर्धा बघितली जायची आणि रतनबुवा पाटीलसारख्या क्रिकेट स्पर्धेला लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना जर कोणाला स्क्रीनवर आणलं असेल तर नाव आहे ते किरण थळे. आणि स्वतःचं आता यूट्यूब चॅनल त्यांनी स्वतः सुरू केलं आहे, एस के एंटरटेनमेंट. किरण थळे आणि पूर्ण डेन NBCची टीम मात्र ते मात्र कव्हरेज करायची डेन NBCच्या माध्यमातून. मी त्यांचंसुद्धा नाव घेईन, दिलीप भगत, चंदन भगत यांचासुद्धा मी उल्लेख करेन. त्यांच्या नेतृत्वाखाली मात्र किरण थळेने मात्र अप्रतिम कामगिरी केली. व्यावसायिक लेवलला वरच्या लेवलला आपण बघितलं की तेव्हा व्हिडिओ शूटिंग वगैरे व्हायच्या. RK ट्रॉफी आपण बघितली, त्या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग फक्त व्हायच्या. पण खऱ्या अर्थाने लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून की केबलवर TV वर जेव्हा स्पर्धा पाहायला गेल्या त्यामध्ये कारण होतं, म्हणजे त्यामध्ये नाव होतं म्हणजेच किरण थळे. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज सज्ज होतोय. आरिफ लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. हुक केला, चेंडू उंच गेलाय, लॉंग लेगला क्षेत्ररक्षक नाहीये जवळपास. डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू चेंडूच्या खाली येतोय पण त्याचं जजमेंट चुकलंय. सी मार्कच्या बाहेर जाईल चेंडू. चौकार. क्या बात आहे. आपण जर स्क्रीनवर स्वप्नील बघितलं तर आपल्याला स्क्रीन पूर्ण ब्लॅक दिसते,
पण अशा मुवमेंटला काय चेंडू फॉलो करतात कॅमेरामन, कौतुकास्पद कामगिरी. इव्हन दुबई शेड्यूलला जवळजवळ आपण बघतो की 10 ते 11च्या दरम्यान शेड्यूल चालू होतं 40+चं, आणि त्यानंतर हे कंटिन्यू आपण बघतो कॅमेरामन काम करतायत. हॅट्स ऑफ, गुड जॉब. धावसंख्या 15. स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, आउटसाइड ए चेंडू फ्लाय होतोय, निघून गेले थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. टो एंडला चेंडू लागला होता. बॅटचा फ्लो पण बघितला, बॅटचा फेस ओपन केला, कट केलं चेंडूला लास्ट मुमेंटला बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये. आणि आउटसाइड एज घेऊन चेंडून बघितलं की फ्लाय झाला, फ्लाय स्लिपच्या बाजून सुद्धा, आणि थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर क्लिअर होत असताना बॅक टू बॅक 2 चौकार आपण बघतोय फलंदाज धीरजच्या बॅटमधून. त्या षटकात धावा येत आहेत आरिफच्या. मागच्या षटकामध्ये धावसंख्या अजिबात बघायला मिळाली नाही, अवघ्या 4 धावा खर्च केल्या त्या नितीनने. धावसंख्या आपण बघतोय ती 19 धावा धाव फलकावर आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहेत गोलंदाज बघतोय तो आरिफ. नेक्स्ट बॉल, फुल टॉस समोर एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक बरोबर समोर आहे. फुल टॉस टाकण्याला ट्रॅप केलं होतं आणि त्या ठिकाणी आपण ट्रॅपमध्ये अडकवलं आहे आणि तंबूत परततोय तो धीरज झेलच्या स्वरूपामध्ये. तो बॉलिवूड संघाने अजून एक विकेट गमावली आहे. फलंदाज बाद होतोय, आपण बघतोय तो धीरज. विकेट मिळते ती आरिफला. 2 चौकार मारल्यानंतर पुढच्या चेंडूवर उत्तर दिलं आहे आरिफने आणि विकेट काढली. ती एक सेट बॅट्समनची विकेट काढली. 7 चेंडू 11वर तो बाद झाला. धीरज चांगली बॅटिंग केली मैदानावर बॉलिवूड संघाकडून खेळत असताना. नेक्स्ट मॅचसाठी टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. काजल 11 धानिव त्याच्या विरोधात असेल संघ तो म्हणजेच जियान स्पोर्ट्स महापोली. न्यू बॅट्समन बॅटिंगला येतोय फैजान. स्ट्राईक एंडला असेल फैजान. आरिफने कमबॅक केले आपल्या गोलंदाजीमध्ये. पुढचा चेंडू घेऊन फैजान समोर. हो, शॉर्ट ऑफ लेंथ होता. गुड लेंथचा चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. चेंडूची अप्रतिम फेक बघायला मिळते. ॲक्शन रिप्ले तुम्ही बघू शकता. हा चेंडू कशावर टाकलाय आरिफने कमबॅक करत असताना. रिलीज ऑफ द डिलिव्हरी अप्रतिम आहे या चेंडूमध्ये आरिफकडून. ग्रीप, रनअप, रिलीज, फॉलो हे 4 टप्पे असतात गोलंदाजांचे आणि 4 टप्प्यामध्ये गोलंदाजी होत असते. पहिल्या 2 चेंडू 2 चौकार नंतर आपण बघतोय कमबॅक विकेट आणि डॉट बॉल. गुड बॉलिंग फ्रॉम आरिफ. शॉर्ट ऑफ लेंथ होता. लिडिंग एज घेऊन चेंडू मागे जातोय. भवऱ्यासारखा तिथेच फिरतोय चेंडू आपण बघतोय. तोपर्यंत मिळते ती एक धाव. वाडेकर चेंडूवर पुन्हा एकदा येतोय. वाडेकर चेंडू कव्हर करतोय. धावसंख्या 20 धावा धाव फलकावर. प्रॉपर कनेक्शन वायडिश लॉंग ऑफ रिझनमध्ये. हा फटकासुद्धा वायडिश होता, थोडासा ऑर्थोडॉक्स होता फटका, पण काय जबरदस्त पंच बघायला भेटला. ताकद प्रचंड होती या फटक्यावर. एलिव्हेशनसुद्धा चांगलं भेटलं आणि आपण बघतो की वायडिश लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर उंच गेलाय षटकार. धावसंख्या 26-26. त्याला मॅच जरा स्पीडअप करा, वेळ भरपूर घेत आहे. फिल्डिंग लावून घ्या कासरवडवली टीम. लगेचच सामना सुरू करायचा, वेळ अजिबात घेऊ नका. आणि नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे धानिव आणि महापोली. चला 16 मिनिटाचा वेळ तुम्ही घेतलाय. इन टाईममध्ये तुम्ही, त्यामुळे सामना लगेच सुरू करा, वेळ अजिबात घेऊ नका. फिल्डिंग लावून घ्या. बॉलिंग मार्गवर सज्ज होईल तो भावेश षटक क्रमांक 4 घेऊन. नंतर अजूनही 2 सामन्याच्या रात्रीले बाकी आहेत. धावसंख्या 26, 26 धावा, 2 गडी बाद, 3 षटकाखेर. चला स्पीडअप करा. 8वा दिवस, 8वी रात्र या स्पर्धेची. अजून एक रात्र या स्पर्धेची बाकी आहे. त्याचं शेड्यूल ऑलरेडी आम्ही बनवलेलं आहे. 40+चे सामने उद्या पहिल्या टप्प्यात बघायला मिळतील. त्यानंतर त्यांचा अंतिम सामना जो शेवटच्या टप्प्यात असेल, रात्रीमध्ये असेल, फ्लडलाईट्समध्ये असेल. गोलंदाज भावेश येते बॉलिंग मार्गवर षटक क्रमांक 4 घेऊन. चला मॅच सुरू करा.
शेवट षटकातला पहिला चेंडू. पूल करायचा प्रयत्न होता. गुडलेनचा चांगला वापर केला चेंडूवर गोलंदाज भावेशने आणि पहिला चेंडू निर्धाव टाकलाय बॅट्समन समोर. गुडलेनचा चांगला वापर, चांगला राईज या चेंडूवर अँड डॉट बॉल. स्ट्राईक एंडला फैजान आहे. 3 चेंडूमध्ये 1 वर खेळतोय. निलेश खेळतोय. निलेश खेळतो 2 चेंडूमध्ये 8 धावांवर. निलेशने आतापर्यंत 1 षटकार मारलेला आहे. चेंडू उंच गेलाय. विकेट किपर ऍक्शन मध्ये येतोय. वारेकर बघायचं आहे आणि गोलंदाजाने सांगितलं बघा ते झालंय. हेच झालं इथे मैदानावर. कॉलिंगच नाहीये. झेल नक्की कोण स्वीकारणार, तू की मी? दोघं जण एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघत राहिले तोपर्यंत चेंडू त्यांच्यामध्येच पडला जाऊन. आणि धावसंख्या आपण बघतोय ती 2 ने पुढे सरकेली या चेंडूवर आणि 2 ने पुढे सगळ्यांनी धावसंख्या बघतोय ती 28 धावा धावफलकावर. विकेट किपर ब्लेम करतोय गोलंदाजाला. गोलंदाज ब्लेम करतोय विकेट किपरला. ओळी संघाने 7 कॅच सोडल्या होत्या हिमांशू पाटीलच्या कालच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये. मिरॅकल असं मी म्हणेन. लिडिंग एज आहे. आता मात्र वारेकर चेंडूच्या खाली येतोय. इथे चूक होणार नाही कारण जास्त उंच गेला नाही नव्हता चेंडू, पण इथे मात्र 2 धावा तुम्हाला एक्स्ट्रा खर्च करावा लागला त्यासाठी. आणि फलंदाजी मात्र बघतोय की विकेट मिळते ती फलंदाज बाद होतो तो फैजान. बिहाइंड द स्टंप आपण बघतोय की मोहम्मद वारेकरने झेल टिपलाय. फलंदाज बाद होतोय तो फैजान. 3री विकेट गमावली आहे बॅटिंग करत असताना. आपण बघतोय की सारंगी लेवन वालिव संघाने आणि विकेट मिळते ती गोलंदाज भावेशला. चला सामना लगेच सुरू करा. वेळ अजिबात घेऊ नका. महापोलीन धानिवचे कॅप्टन दोघंही एकत्र येत आहेत. टॉस आपण लगेच करणार आहोत इनिंग ब्रेकमध्ये. चला सामना सुरू करा. बॅटिंगसाठी तो अशरफ. स्ट्राईक एंडला तो असेल. गोलंदाज भावेश सज्ज. पुढचा चेंडू घेऊन. हो सरप्राईज डिलिव्हरी. बॅट्समन पोझिशनच घेऊ शकला नाही अशरफ. बघू शकता ऍक्शन रिप्लेमध्ये. क्रिजच्या आतमध्येच उभा होता. फुललेचा चेंडू टाकला आणि बघा खेळत असताना बघितलं की पाय थोडासा स्किड झाला त्याचा त्या ठिकाणी, त्यामुळे पोझिशन त्याला घेता आली नाही. अँड डॉट बॉल. आतापर्यंत चेंडू फेकले ते 4 धावा खर्च केले ते 2 1 विकेट. या पण तोपर्यंत टॉसकडे वळूया. नितीन काळणे यांच्याकडे. विनोद चौगुले साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. 4 ओव्हरचीच मॅच असेल. मापोली विरुद्ध आपण पाहतो एका बाजूला काजरी 11 धानीव. चार ओव्हरच्या मॅच आपण टॉस करणार आहोत. विनोद चौगुले साहेबांच्या शुभ हस्ते बाळा मामा किंवा जय सोनू आई तुम्हाला कॉल करायचे. 4 ओव्हरची मॅच. धानवी संघाचे कॅप्टन कॉल करतील. बाळ्या मामाचा कॉल केलाय आणि बाळ्या मामा झालेले आहे. फक्त निर्णय कळवायचे. टॉस जिंकले. फिल्डिंग कर. तर शुभेच्छा असतील दोन्ही टीमच्या कॅप्टनला. धानवी संघाने टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ओव्हर टू प्रसाद सर. थँक्यू नितीन. हो ब्युटिफुल डिलिव्हरी. चांगला चेंडू. चांगला कमबॅक केलाय भावेशने. दुसऱ्या चेंडूवर 2 धावा आले होते. त्यानंतर बघितलं की धावा आल्याच नाही आहेत. खूप चांगली गोलंदाजी केली या षटकात भावेशने. गुड बॉलिंग. क्या बात आहे, क्या बात आहे. लेग कटरचा वापर केला.
चांगला चेंडू हाताळला, स्टंपच्या समोरून बघितलं की चेंडू लेकट झाला. आता पण षटकात आपण बघतो की धावा फक्त 2-3 चेंडू डॉट 1 विकेट. लास्ट बॉल टू गो. रिव्हर्स अटेम्प्ट करायचं होतं अपील पंचांकडे. यस इट इज. LBW दुसरी विकेट भावेशसाठी. फलंदाज बाद होतोय. धावसंख्या 28 आणि 4 गडी बाद, म्हणजेच काय तर 29 धावसंख्येचं लक्ष इथे असेल. दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करताना प्रिन्स 11 वडवली, कासर वडवली या संघासमोर. चला सामना लगेच सुरू करा. 29 धावसंख्येचं लक्ष आहे प्रिन्स 11 कासरवडील संघासमोर. धानीव संघाने लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. सामना जसा सुरू होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया. दुसऱ्या सत्रामध्ये आवाज नितीन काळेंचा. धन्यवाद. धानीव नाही तो वालीव संघ. सारंग 11 वालीव संघाने लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची, कारण त्यांना मात्र धावसंख्येचा संरक्षण करायचं आहे. 29 धावा संरक्षण करायचे आहे आणि 29 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तो कासर वडवली या संघाला. या कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया आवाज पुन्हा एकदा नितीन काळेंचा. चला फिल्डिंग लगेच लावायची आहे. टीम सारंगिलियन ऑलिव्ह संघ 29चा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. 28 धावा उभारल्या त्या सारंगिलियन ऑलिव्ह संघाने. यातून विजेता संघाच्या रात्रीतली शेवटची मॅच खेळ. बघा तो संघ कोणता असेल. 29 धावा पाठलाग करून पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल का संघ प्रिन्स 11 कासार वडवली. आयुब शेख आपण मध्ये सलामी देत असताना आणि आकाशला तुम्ही पाहतायत. आताच काही दिवसांपूर्वी आपण बघितलं ग्रामीण बिग बॅश मध्ये अर्धशतक सुद्धा ठोकलं होतं आकाशने. संघ अडचणीत असताना वाकलन टीमच्या विरुद्ध. मात्र वाकलन संघ ऑलरेडी तरी सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाला. 80 धावांचा पाठलाग त्याने केला. पुढच्या मॅच मध्ये धानीव संघाने टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बॅटिंग करायला लागेल ती जियान स्पोर्ट. इजाज शेख फॅन टीम महापोली संघाला पुढच्या मॅच मध्ये बॅटिंग करावी लागणार आहे. त्यामुळे मॅच पुढची रंगतदार होईल. कारण 2 मॅचेस जियान स्पोर्ट महापोली संघाने प्रथम बॅटिंग करताना जिंकलेत आणि तिसऱ्या मॅच मध्ये सुद्धा त्यांना बॅटिंगच मिळाली. चला फील्ड पंचांनी विनंती आपण लगेच जायचंय. अजय पाटील सर तुम्ही पाहतायत. दोन वाजून 1 मिनिटाला थोडीशी काही करायची. नंतर अजून 2 मॅचेस आहेत. चोवीस चेंडूवर 29 धावांची गरज आहे. आपण बघतोय आयुब शेख आणि आकाशला तुम्ही वाटत सलामी देत असताना. आयुब शेख हे नाव सुद्धा ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भरपूर चर्चेत आहे. चांगले क्रिकेटर आहेत. शहरी क्रिकेटमध्ये सुद्धा भरपूर मागणी असते या खेळाडूला. सातत्याने ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट शहरी क्रिकेटमध्ये कासार वडवलीचं नाव सातत्याने टेनिस बॉलच्या माध्यमातून हा खेळाडू उंचावत असतो. आयुब शेख सेकंड आणि पहिलं षटक घेतले गोलंदाज सलाउद्दीन. पहिलं षटक. पहिला चेंडू आपण पाहतोय उंच गेलाय. झेलची शक्यता आहे का. क्षेत्ररक्षक 3-3 आलेत. 3 तिघाडा काम बिघाड असं म्हटलं जातं. पंचांचा इशारा येईल. चौकार. कॉल देणं गरजेचं आहे सारंगी वायू टीमच्या क्षेत्ररक्षकांना. याची विकेट मिळाली या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी होती तुमच्याकडे. गोलंदाज सुद्धा सलाउद्दीन थोडेसे नाराज आहेत.
अयुबने चौकाराने खातं उघडले. आता मॅच आपण पाहिलं तर 23 बॉल 25 रनच्या मॅच मध्ये करतात. 29चं टार्गेट. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा म्हात्रेपाडा संघाला सुद्धा 26 वरतीच रोखलं होतं. प्रिन्स 11 कासार वडवली याच नावाने संघ सातत्याने खेळतो. एक रन इथे वेगाने पूर्ण केलेले. एक बायचा इशारा आलाय पंचांचा. धावसंख्या 5 वरती तुम्ही पाहतायत. प्रिन्स 11 कासार वडवली. 24 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे. 29चा पाठलाग करत असताना आपल्या स्क्रीनवर बघू शकाल आपले सर्व जय सोनवाई वडूनगर संघाचे खेळाडू आपण होते. घनश्याम पाटीलला तुम्ही बघू शकाल. भावेश तिथे कार्पेटच्या साईडने खेळत आहे. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेले आहे. एक सिंगल इथे मिळाली. सिंगलने धावसंख्या पुढे सरकली ती 6 वरती. 29चा पाठलाग करायचा. टार्गेट थोडंसं छोटं वाटतं मात्र बऱ्याच वेळा छोटं टार्गेट सुद्धा बऱ्याच वेळा मोठं होऊ शकतो तुमच्या समोर. जर तुम्ही थोडंसं तरी कॅज्युअल राहिले तर नक्कीच इन्फेक्ट जाणवतो बऱ्याच वेळा कमी धावांमध्ये सुद्धा. हा खुटप्याचा चेंडू होता. त्याला पाठवून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. अयुबच्या बॅट मधून येतोय सिक्सर. धावसंख्या आपण मध्ये 6 ने पुढे सरकली ती. बारा धावा दाबल कधी लागल्या. 17 धावांची अजूनही गरज आहे. हाही फटका चांगला आहे. हाही चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. पंचांचा इशारा येईल. चौकार. 4 ने धावसंख्या पुढे सरकली ती 16 होती. अयुब चांगली बॅटिंग करतायत. आक्रमक बॅटर आहेत. धावसंख्या 16 वरती पोहोचले. 13 धावा आता या मॅच मध्ये फक्त विजयापासून दूर येतो प्रिन्स 11 कासार वडवली. इथेही फटका चांगला आहे. इथेही 6 धावा मिळतील. अयुब ऑन फायर. 6 ने धावसंख्या पुढे सरकली ती 22 वरती. फक्त विजयासाठी 7 धावांची आता गरज आहे या मॅच मध्ये. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. फाईन लेगच्या वरून चेंडूला पाठवून दिलाय 6 धावांसाठी षटकार. पुढच्या मॅच मध्ये टॉस जिंकलाय तो. धान्यू टीमने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बॅटिंग करावी लागेल ती जियान स्पोर्ट महापोलीस संघाला. इजाज शेख यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहतायत. इजाज शेख यांना विनंती असेल आला असता तर या आपला या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. टी शर्ट सुद्धा त्यांनी पुरस्कृत केलेत आपल्या टीमला. पहिल्या षटकात धावा आल्यात 22. 18 चेंडू मध्ये फक्त आता 7 धावा करायच्यात. जशी मॅच संपेल धान्यू संघ लगेच फिल्डिंग लावायची. थोडीशी घाई करा पुढच्या मॅच साठी. धीरज आलेत गोलंदाजी करण्यासाठी. अठरा चेंडू आणि 7 धावांची गरज. मॅच सोपी झाली. अयुबची बॅटिंग आपण पाहिली तर त्याने 2 षटकार 2 चौकार मारले. 20 वरती बॅटिंग करतोय. अकूट टप्प्याचा बॉल होता. हा चेंडू आकाशने पाडून दिलाय. आकाशात 6 धावांसाठी षटकार. स्कोर इज लेवल. फक्त एका धावेची गरज आहे. 28 धावा झाल्यात. टीम्स रेडी राहायचे. धान्यू संघ आपण लगेच फिल्डिंग लावायची. लक्षात घ्या फक्त एका रनची गरज आहे. एका धावेची गरज आहे. इजाज शेख यांनी पुरस्कृत केलेला जियान स्पोर्ट महापोलीस संघ आपली बॅटिंग आहे. त्यामुळे आपण खेळाडू कक्षाच्या दिशेने वाटचाल करा आणि धान्यू संघ आपण लगेच फिल्डिंग लावायची. लक्षात घ्या. इथेही चेंडूला पाठवून दिलाय 6 धावांसाठी आणि सामना जिंकलाय तो प्रिन्स 11 कासार वडवलीने. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सांगलाय. 1 षटक 2 धावा 2 विकेट घेणारा भावेश ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.
रिया भावेश लगेच मॅन ऑफ द मॅच.